दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार नागरिकांचा तहसीलदारांकडे सामूहिक अर्ज, अंत्योदय कार्ड, पेन्शन वाढ, नियमित बैठकांसह 7 महत्त्वाच्या मागण्या. योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप. प्रशासनाने तातडीने कारवाईची मागणी. चंदगड तालुक्यातील दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची योग्य व वेळेवर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चंदगड तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसीलदारांकडे सामूहिक अर्ज सादर केला. शासनाने जाहीर केलेल्या अनेक सवलती आणि योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याची नाराजी अर्जाद्वारे स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली. अर्जात 7 प्रमुख मागण्यांचा समावेश असून त्यात दिव्यांग कार्डधारकांना अंत्योदय रेशन कार्ड देणे, दिव्यांगांना मिळणाऱ्या दरमहा 2,500 रुपयांच्या मदतीपैकी गेल्या 3 महिन्यापासून मिळालेली केवळ 1,500 रुपयाची अपुरी रक्कम तातडीने जमा करणे, आर्थिक मदत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमित उपलब्ध करणे, तसेच दिव्यांगांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक आयोजित करणे याचा समावेश आहे. शासकीय कार्यालयात दिव्यांग, विधवा आणि निराधार नागरिकांना मान सन्मानाने वागणूक देण्याबाबत सर्व विभागांना स्पष्ट सूचना देणे, अंत्योदय योजनेसाठी असलेली 2 सदस्यांची अट रद्द करून 1 किंवा 2 सदस्य असलेल्या कुटुंबांनाही कार्ड उपलब्ध करून देणे आणि उत्पन्न दाखले तातडीने मिळावेत यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश देणे या मागण्याही करण्यात आल्या. या मागण्यांच्या समर्थनार्थ चंदगड तालुक्यातील अनेक दिव्यांग, निराधार नागरिक आणि विधवा महिला तहसील कार्यालयात उपस्थित होत्या. त्यामध्ये ज्योतिबा रामचंद्र गोरल, राजाराम हिरामणी जाधव, सतीश कांबळे, अप्पांना गोरल, संदीप पाटील, जकाप्पा करडे, प्रल्हाद सुतार, परशुराम नाईक यांसह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी तहसीलदारांकडे विनंती करून या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना सूचना द्याव्यात आणि योजनांचा खरा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली. चंदगड तालुक्यातील वंचित घटकांचा हा सामूहिक आवाज प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत असून या अर्जावर प्रशासन कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.